मी नुकत्याच शेअर केलेल्या कुठल्याही टेस्टशिवाय विटॅमिन रिपोर्ट कार्ड या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अतिशय इंटरेस्टिंग विषय मी घेऊन आली आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रोटीनबद्दल खूप व्हिडिओ आहेत. हे खा, ते खा, या पदार्थात प्रोटीन आहे, त्या पदार्थात प्रोटीन आहे. पण एक साधा प्रश्न कोणी विचारत नाही, प्रोटीन म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला ते किती लागतं? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं शरीर एक घर आहे समजा, तर त्या घराच्या विटा म्हणजे प्रोटीन. आपले स्नायू, त्वचा, केस, नख, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती या सगळ्यांसाठी प्रोटीन आवश्यक असतं. आता प्रश्न येतो, आपल्याला किती प्रोटीन लागतं? तर सामान्य निरोगी व्यक्तीला दररोज साधारण प्रति किलो वजनामागे 0.8 ते 1 ग्राम प्रोटीन लागतं. म्हणजे जर तुमचं वजन 60 किलो आहे तर तुम्हाला दिवसाला साधारण 48 ते 60 ग्राम प्रोटीनची गरज असते. आणि जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, आजारातून बरे होत असाल किंवा वय 40च्या पुढे असेल तर ही गरज आणखी वाढू शकते. विशेषतः महिलांमध्ये 40 वर्षानंतर इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स कमी होऊ लागतात. त्यामुळे स्नायूंची झीज ही वेगाने सुरू होते. त्यामुळे पुरेसं प्रोटीन हे खूपच महत्त्वाचं ठरतं. आता शाकाहारी ऑप्शन्स काय आहेत? तर दूध, दही, पनीर, सोयाबीन, टोफू, डाळी, कडधान्य आणि वे प्रोटीन हे उत्कृष्ट स्रोत आहेत. आणि जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मासे आणि अंडी, स्पेशली पांढरा बलक, हे उच्च दर्जाचे प्रोटीन तर आहेच, पण जर तुम्ही चिकन किंवा लाल मांस घेत असाल तर ते योग्य प्रमाणात घेतल्यासच ते सुरक्षित ठरतात. प्रोटीन कमी पडल्यास काय होतं नेमकं? तर सतत थकवा येणं, केस गळणं, स्नायू कमकुवत होणं, वारंवारी आजारी पडणं, जखमा उशिरा भरून येणं आणि वजन कमी करताना स्नायूंची झीज होणं, हे सगळ्या गोष्टी ह्याचे दुष्परिणाम आहेत. म्हणून पुढच्या वेळी फक्त प्रोटीन खा एवढंच ऐकू नका. स्वतःला विचारा, मला किती प्रोटीन लागतो आणि मी ते खरंच घेतोय का? तोपर्यंत काहीही खा, पण शक्यतो घरचंच खा, संतुलित खा आणि निरोगी राहा.